स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. अनेक लोकांशी आपण या उपक्रमात भेटतो आहोत, त्यांचे अनुभव जाणून घेतो आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेतो आहोत आणि अर्थातच त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय त्याचा प्रयत्न करतो आहोत. आज या मालिकेमध्ये, या शृंखलेमध्ये आपण भेटणार आहोत अभिषेक अट्टल यांना, जे स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून नांदेडमध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करतात. वेगवेगळ्या क्षेत्रात कामाचा अनुभव सरांना आहे. व्यावसायिक, निवासी, शासकीय अशा सगळ्या प्रकारची कामं सरांनी केलेली आहेत. अर्थातच ही सगळी कामं करत असताना त्यांना आलेला अनुभव आपण आज त्यांच्याशी मारणाऱ्या या गप्पांमधून जाणून घेणार आहोत. अभिषेक सर, नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, तुमचं स्वागत आहे बिल्ड आयकॉन मध्ये. आत्ता तुमच्याबद्दल बोलत असताना मी सगळ्यांना सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून आपण नांदेडमध्ये स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून काम करत आहात. खरं तर इंजिनिअरिंग हे फील्ड तसं वेगळं आहे या अर्थाने की आपण काहीतरी नाविन्यपूर्ण सातत्याने इथे करत असतो. तेच तेच सारखेपणा या कामामध्ये नसतो. पण जेवढं काम इथे नाविन्यपूर्ण असतं तेवढंच हे काम धावपळीचं आहे, दगदगीचं आहे, शारीरिक, मानसिक आणि काही प्रसंगी आर्थिक सुद्धा ओढाताण या सगळ्या कामांमध्ये होते. तर आपण आपल्या गप्पांना सुरुवात करत असताना या कामाची सुरुवात म्हणजे आपण हे काम करावं, याची सिव्हिल इंजिनियर व्हावं अशी प्रेरणा कुठून मिळाली आणि मुळात आपली शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, हे सगळं आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. मॅडम ऍक्च्युली बेसिकली मी नांदेडचाच आहे. म्हणजे माझे जे पॅरेंट्स आहेत ते नांदेडलाच राहतात. तर माझं जे शिक्षण झालं आहे 10वीचं ते गुजराती हायस्कूल शाळेतनं झालेलं आहे. तर 10वी झाली. 10वी झाल्याच्या नंतर आमचा असा प्रवास सुरू झाला की माझ्या वडिलांसोबत ही चर्चा झाली की काय केलं पाहिजे. आणि बेसिकली एक बॅकग्राऊंड सांगायचं म्हणजे माझं बॅकग्राऊंड आहे, इंजिनियर फॅमिलीचं बॅकग्राऊंड आहे. तर माझे वडील स्वतः इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत. तर काय झालं की बाबा त्यांच्या डोक्यामध्ये असं प्रकाश पडला की बाबा बाहेर जे नांदेडचं जे वातावरण आहे की बाबा 12वी करणे, सगळं करणे आणि नांदेडचं वातावरण तेवढं व्यवस्थित वाटत नव्हतं. तर बाबा म्हटले आपण एक म्हणजे त्यांचा एक असा ट्रायल अँड एरर होता, का बरं आपण डिप्लोमा केलं तर कसं होईल. तर मग मला मला म्हटलं की आपल्याला डिप्लोमा करायचा आहे, आपण त्याचे फॉर्म वगैरे भरूया. मग आम्ही डिप्लोमाचं सुरू केलं आणि माझा डिप्लोमामध्ये मी ऍडमिशन पण घेतलं. पण ऍक्च्युली नांदेडमध्ये ऍडमिशन होत होती, पण बाबांचं असं होतं की बाबा बाहेर शिकला पाहिजे. आणि कसं असते ना मॅडम, बाहेरचं जे आपण ज्यावेळेस शिक्षण घेतो तर ते फार चॅलेंजिंग असते. घरी म्हणजे कसं असतं एक तुमचं किती जरी काही जरी केलं तर आपल्याला एक शेल्टर भेटतो आपल्याला, आई वडिलांचा म्हणा किंवा प्रत्येक गोष्टींचा म्हणा. तर हम्म, हम्म. मी पुण्यात डिप्लोमाचं मग आमचं ऍडमिशन झालं. आणि ऍक्च्युली नांदेडमध्ये मला ऍडमिशन भेटत होतं, पण कुठल्या कारणांमुळे बाबांनी मुद्दामूनच घेतलं नाही. तेव्हा आपला मुलगा डेव्हलप झाला पाहिजे, स्वतःचे डिसिजन स्वतः घेतला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. मग माझा डिप्लोमा झाला पुण्यावरनं, एकलव्य कॉलेजवरनं. तर डिप्लोमा झाल्याच्या नंतर मग माझं असं होतं की आता इथपर्यंत आपल्याला थांबायचं नाहीये, आपल्याला आता इंजिनिअरिंग पण करायची आहे. आणि इंजिनिअरिंगची व्हॅल्यू वडिलांना पण होती आणि मला पण होती. आणि मला पण माहित होतं की बाबा आफ्टर डिप्लोमा जॉब काही तेवढं अवेलेबल नसतात आणि तेवढे ऑप्शन नसतात. तर त्याच्यामुळे मग माझ्या पण डोक्यामध्ये असा विचार होता की बाबा आपण आता पुढे इंजिनिअरिंग करावी. इंजिनिअरिंग केली, इंजिनिअरिंगचे ऍडमिशन घेतली, इंजिनिअरिंगचे ऍडमिशन झाले नागपूरवरनं. मी जी एच रायसोनी कॉलेजमधनं इंजिनिअरिंग केलं मी. इंजिनिअरिंग झालं, ऍडमिशन घेतली, सगळं झालं. इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर पुढच्या गोष्टींमध्ये असा इंटरेस्ट होता की एक तर कसं आहे, मी डिप्लोमाच्या नंतर किंवा कधी पण असं साईट व्हिजिट वगैरे करायचो, बाबांसोबत साईटवर जायचो. तर मला त्याच्यामध्ये जे फील्ड इंटरेस्ट होता तो हळूहळू फील्ड इंटरेस्ट निर्माण पण झाला आणि मला आवड पण होती त्याच्यामुळे मग मी इंजिनिअरिंगचा मग मी त्याच्यामध्ये पुढे माझा जे प्रवास सुरू झाला एज्युकेशनचा. आणि इंजिनिअरिंग पण माझी कम्प्लीट झाली. आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट होतेपर्यंत मला आजही आठवते, एक आर्किटेक्ट आहेत आमचे पुण्यातले. तर त्यांनी इंजिनिअरिंगच्या वेळेस नाही, डिप्लोमाच्या वेळेस एक आमचे वडिलांचे आर्किटेक्ट आहेत, आपले सर म्हणून आहेत. तर त्यांच्या घरी मी भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यांनी सहज मला असं विचारलं, बाबा तुझा इंटरेस्ट कशात आहे, काय आहे.
तर मी त्यावेळेस विचार पण नाही केला. मी सहज म्हणलं मला डिझाईन फील्डमध्ये फार इंटरेस्ट आहे माझं. त्याच्यामध्ये फार आवड आहे. मला फार जास्त हं, सब्जेक्ट वगैरे आवडतात. तर त्यांनी म्हटले, "अरे का नाही म्हणे तू सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकतो म्हणे. फार स्कोप आहे म्हणे." तर मी ते पहिल्यांदा असं ऐकलं होतं सॉफ्टवेअर इंजिनियर बद्दल. नंतर मग मी डिप्लोमा झाला माझा, इंजिनिअरिंग झाली. इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतरही किंवा चालू असताना जे काही डिझाईनचे काही सब्जेक्ट होते त्याच्यामध्ये माझी आवड होती. तर माझ्या डोक्यामध्ये म्हणजे आम्ही बाहेर इंजिनिअरिंग करत असताना सगळे मुलं डिस्कस करतात ना असे की अरे बाबा काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तर मला कोअरमध्येच जायचं होतं. मला एमबीए वगैरे काय असं करायचं नव्हतं. मला हं, एमटेकच करायचं होतं. तर मग एमटेकच्या मध्ये मग मी डिसाईड केलं की बाबा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग पार्ट माझा आवड पण आहे, सब्जेक्ट पण आवडतात आणि आपण ते केलं पण पाहिजे. मग ते इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर एमटेक केलं. एमटेक हे रामदेव कॉलेज नागपूरवरनं केलं. तर तिथे पण माझं खूप मोठा स्ट्रगल आहे. म्हणजे ते कॉलेज एवढं सहजासहजी भेटत नाही. पण मला लकीली ते कॉलेज भेटलं. त्याच्यानंतर जे माझं जे एमटेक झाल्याच्या नंतर 2 वर्ष मी जॉब केला आणि 2 वर्ष जॉब जे केला मी त्याच्यामध्ये माझ्या हे डोक्यात होतं की बाबा आपल्याला शिकायचं आहे आणि आपल्याला परमनंट काही आपल्याला जॉब करायचा नाहीये. आपल्याला स्वतःची प्रॅक्टिस करायची आहे. तर मग आणि बाबांचा प्लॅटफॉर्म पण होता. आणि कसं आहे आजच्या डेटला जर स्वतःची जर तुम्हाला ओळख करायची आहे, तर तुम्हाला नवीन शहरामध्ये फार कठीण जाते. तेच तेवढं बॅकग्राऊंड डेव्हलप करा, सगळं करा. तर त्याच्यानंतर मग माझी सुरुवात झाली नांदेडला. 2017च्या एंडपासून मी नांदेडला सुरुवात झाली. तेव्हापासून मी आतापर्यंत नांदेडमध्ये प्रॅक्टिस करतोय. बेसिकली माझी जी प्रॅक्टिस आहे किंवा माझं जे डेव्हलपमेंट झाली आहे, ती नागपूरसारख्या मोठ्या शहरात राहून किंवा मोठ्या-मोठ्या स्ट्रक्चरल कन्सल्टंटच्या अंडरमध्ये राहूनच माझं झालंय. जॉब पण मी जे केला ते मी प्युअर स्ट्रक्चरल कन्सल्टंटच्या अंडरमध्येच केला. तर त्याच्यामध्ये मला स्ट्रक्चरची खूप आवड होती. सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस इंटर्नशिप वगैरे करायचो, तर आम्हाला खूप आवड होती. की बाबा कसं असते, काय असते किंवा बाबा त्याच्यामध्ये आमचे सॉफ्टवेअर आहेत, STAAD वगैरे आहेत. सॉफ्टवेअर शिकणे, व्हिजिट करणे, प्रॉपर साईटला व्हिजिट करणे आणि ज्या गोष्टी आपण ड्रॉइंगमध्ये दिलाय, सर्वात मोठा आमचा चॅलेंजिंग पार्ट काय आहे आमच्या फील्डमधला, की ड्रॉइंग देणे हे फार इझी पार्ट आहे. सर्वात चॅलेंजिंग पार्ट आहे की बाबा तो ॲज पर ॲक्च्युअलमध्ये एक्झिक्युशन करून घेणे. आपले जे ड्रॉइंग आहेत, त्या ड्रॉइंग तुम्ही जे लेबर आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्या नॉन टेक्निकल पर्सनला त्या कळायला पाहिजे. तर आपल्या ड्रॉइंग फार सिम्प्लिफाईड असलं पाहिजे. हे माझ्या लक्षात आलं आणि मग मी स्वतःच्या सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या. नांदेडला माझं सुरू केलं. मी सुरुवातीला असं माझं एम होतं की फक्त स्ट्रक्चरलच म्हणजे प्रॅक्टिस करावी. मग मी नांदेडचं मार्केट पाहिलं. थोडंसं हं, नांदेडच्या मार्केटमध्ये खूपशा गोष्टींचा असा म्हणजे लोकांना तेवढा अवेअरनेस नाहीये. खूपसे लोकं आज स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचं म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनिअर हायर पण करत नाही. त्यांच्या डोक्यामध्ये काय असतं की बाबा एवढी फीस का बरं भरायची आपण? का बरं द्यायचं स्ट्रक्चरल इंजिनिअरला फीस? आपण मिस्त्रीला विचारूया. मिस्त्री सांगून देतो. आणि आजही खूपशा ठिकाणी आम्हाला असं चॅलेंजिंग फेस करावं लागतं की बाबा सर स्टील डिझाइन हेवी हो गया, ऐसा हो गया, वैसा हो गया. त्यांनी नॉन टेक्निकल असतात. त्यांना माहित नसते की बाबा जी प्लस किती आपण बिल्डिंग आपण हे करणार आहे. तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं फार चॅलेंजिंग वर्क आहे. म्हणजे मी जॉब करण्यापासून ते नांदेडला आल्यापासून मग त्याच्यानंतर मी खूपशा गोष्टींना मी चेंजेस केल्या. म्हणजे वडिलांच्या साईटवर पण मी खूप साऱ्या गोष्टींना चेंजेस केल्या आणि खूप साऱ्या गोष्टींना म्हणजे मी जे ड्रॉइंग देत होतो, मी आधीच सगळ्यांना सांगून ठेवत होतो की बाबा ॲज पर ड्रॉइंगच एक्झिक्युशन झालं पाहिजे. त्याच्या हं, व्यतिरिक्त एक्झिक्युशन झालं नाही पाहिजे. कारण आम्ही त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचं रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही घेतो. तर फील्ड वर्क म्हणजे फार छान आहे आणि आमचं कसं आमचा जो जॉब वर्क आहे किंवा आमचं जे कन्सल्टन्सी वर्क आहे तो अशा टाईपचा आहे की बाबा फक्त डिझाइन देऊन होत नाही. तर तुम्हाला एक्झिक्युशन पण करावं लागते. अशा पद्धतीचं जर्नी आहे आणि त्याच्यानंतर मग हळू मी महानगरपालिकेचे पण काही परमिशनचे वगैरे पण काही कामं घेत होतो. तर त्याच्यामध्ये हं, तेवढा मला फारसा असा हे वाटला नाही म्हणून ते काही काम मी जास्त कंटिन्यू केलं नाही. पण माझं प्रायमरी फोकस माझं स्ट्रक्चर इंजिनिअरिंगच होतं. हळू मी व्हॅल्युएशनचे पण वर्क करू लागलो.
मी त्याचं व्हॅल्यूवर पण आहे आणि आता सध्या मी एक्झाम पण दिली तर ती एक्झाममध्ये पण मी क्रॅक झालोय. तर मी आता रजिस्टर व्हॅल्यूवर म्हणून पण झालेलो आहे. तर ती पण मी लास्ट इयर मध्ये मी ती एक्झाम दिली. म्हणजे अवघ्या 35व्या वर्षी 34व्या वर्षी ते एक्झाम देणे आणि ते सगळ्या गोष्टी करणे हं. फार कठीण आहे. पण आपल्या करिअर ग्रोथसाठी म्हणा किंवा एक आपली आवड पण आहे म्हणा. तर माझं दोन्ही गोष्टींची आवड आहे. बेसिकली माझी आवड आहे स्ट्रक्चर इंजिनिअरिंग. तर ती हं. माझी खूप मोठी आवड पण आहे, माझं पॅशन पण आहे. सगळ्याच गोष्टी म्हणू शकता तुम्ही. आणि सोबत मी मागच्या काही 5 वर्षापासून 4 वर्षापासून मी जे व्हॅल्युएशन पण करत होतो त्याच्यातही माझा इंटरेस्ट खूप होता. तर मी दोन्ही गोष्टी आता सध्या पॅरलल घेऊन जातोय. बेसिकली मी आहे तर स्ट्रक्चर इंजिनियर आणि व्हॅल्यूअर पण आहे माझा. ही माझा असा एक छोटीशी माझी अशी जर्नी आहे. खूप छान सर. तुम्ही तुमचा प्रवास अतिशय छान सांगितला. पण हा ऐकत असताना एक लक्षात आलं, की इच्छा असेल तर मार्ग आपोआप सापडतो. सिव्हिल इंजिनियर व्हावं, त्यातही स्ट्रक्चरल इंजिनियर व्हावं असं तुम्हाला वाटत होतं आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमचं मार्गक्रमण सुरू केलं. हे करत असताना फक्त स्ट्रक्चरल इंजिनियर होऊन थांबलं नाहीत, तर पुढे व्हॅल्यूअर पण आपण होऊ शकतो का? त्या दृष्टीने प्रयत्न केला, परीक्षा दिली आणि तुम्हाला यश सुद्धा मिळतंय. खूप छान आहे सर हा सगळा तुमचा प्रवास. नक्कीच प्रेरणादायी आहे आमच्या सगळ्यांसाठी. पण या प्रवासाची सुरुवात म्हणजे पुन्हा आपण जरासं मागे जाऊया, की पहिलं प्रोजेक्ट जेव्हा केलं होतं, तर ते पहिलं प्रोजेक्ट करत असताना घरच्यांची म्हणजे बॅकग्राऊंड तर होतंच, पण त्यांचं सहकार्य होतं, इंडिपेंडेंटली तुम्ही हँडल केलं. काय त्यावेळेसचे सगळे अनुभव होते? आम्हाला ऐकायला आवडेल सर सगळं हे सगळं. ऍक्च्युली फर्स्ट जो माझा प्रोजेक्ट होता इंडिपेंडेंट तो मी नांदेडलाच केला मी. नाही, मी नागपूरला केला इंडिपेंडेंट प्रोजेक्ट. सॉरी. फर्स्ट प्रोजेक्ट होता माझा. मी जॉब करत होतो. तर जॉब करत करत माझ्या डोक्यात असं आलं की बाबा मी स्वतःचा आता प्रॅक्टिस सुरू करावी. कारण माझं आता जॉबमध्ये सॅच्युरेशन आलंय. एक पॉईंट असा येतो आपल्या लाईफमध्ये की आपल्याला तिथं असं वाटतं की आता मी या ठिकाणावरनं मी नेक्स्ट जे माझा प्लॅटफॉर्म आहे तिथं मी मूव्ह ऑन झालो पाहिजे किंवा ट्रेन पकडली पाहिजे. त्या टाईपचं मला फिलिंग होती की बाबा. तर मी फर्स्ट माझं जे डिझाईन दिलं तर त्यावेळेस मी नागपूरचं एक प्रायव्हेट माझं मित्राचंच काम होतं. बिल्डर होता तो. त्याचं मी वर्क केलं होतं. स्ट्रक्चरल डिझाईन केली होती मी. आणि त्याच्यावरनं मग मी नंतर त्यावेळेसपासून असं ठरवलं की आता मी जॉब करणार नाहीये. आता मी स्वतःची प्रॅक्टिस करणार आहे. आणि मग नंतर हळूहळू मला नांदेडचे पण वर्क मिळू लागले. तर मग मी नांदेडलाच नंतर आलो मी. कारण नागपूरला कसं आहे किंवा मोठ्या सिटीमध्ये कसं आहे सेटल होणे फार डिफिकल्ट पार्ट आहे. आणि इथला हं. बॅकग्राऊंड पण होता, फॅमिली बॅकग्राऊंड पण होता. आणि वडिलांचं असं होतं की बाबा तुला जे जमते ते तू कर. म्हणजे त्यांचा असा बाय काही फोर्स नव्हता. बाय फोर्स असं काही नव्हतं की बाबा तू माझ्याकडेच ये किंवा हेच कर तेच कर. तर दोन्ही तिन्ही गोष्टी होत्या. आणि फर्स्ट प्रोजेक्ट जे आहे ते आपल्याला खूप मोठा म्हणजे की आपण काय केलं, कसं केलं, काय केलं. कारण मला तर सवय होती डिझाईन वगैरे करण्याची. पण स्वतःचं काम करताना जे तुमचं जे शीटवर जे लेबलिंगवर आपलं नाव लागतंय, आपलं नाव होतंय, तर त्याच्यामध्ये फार म्हणजे फार आनंद होतो त्याच्यामध्ये की बाबा आपण फर्स्ट प्रोजेक्ट केला. असं असं माझं फर्स्ट प्रोजेक्ट अशी माझी हे होती. खूप छान सर. वेगळा प्रवास दृष्टीने तुमचा खरं म्हणजे सुरू झाला आहे. पण या प्रवासात तुम्हाला अनेक साथीदार असतात, अनेक लोकांसोबत जुळून घ्यावं लागतं किंवा सगळ्यांना सोबत घेऊन काम करावं लागतं. त्या सगळ्यांमध्ये कामगार हा एक महत्त्वाचा घटक आहे. अकुशल कामगार जर आपल्यासोबत असतील, तर त्यांच्याबरोबर काम करणं धोकादायक आहे का? कशाप्रकारे तुम्ही त्यांच्यासोबत काम करून घेता? याबद्दल आता आम्ही तुमचे विचार जाणून घ्यायला उत्सुक आहोत. ऍक्च्युली कसं असतं मॅडम, एकदम बेसिक तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळेस प्रॅक्टिकल जगामध्ये ज्यावेळेस पाय ठेवला मी, थेरॉटिकल सोडून ज्यावेळेस प्रॅक्टिकल जगामध्ये ज्यावेळेस पाय ठेवला मी किंवा ज्यावेळेस मी प्रॅक्टिस स्टार्ट केली, तर आमचे जे सर होते, आम्ही ज्या ठिकाणी जॉब वगैरे करायचो, तर आमच्या सरांनी फक्त आम्हाला डिझाईन पर्यंत आम्हाला नाही ठेवलं. आम्हाला त्यांनी या प्रकारे सांगितलं होतं की साईट व्हिजिट केल्या पाहिजे. त्यांनी आम्हाला करू दिलं साईट व्हिजिट. आम्ही तिथे डेव्हलप झालो. पहिली गोष्ट ही. आणि कसं असते मॅडम, जेवढी मोठी सिटी तेवढे तुमचे जे लेबर आहेत तेवढे ते स्किल राहणार. आणि जेवढी लहान सिटी तेवढे तुमचे लेबर अनस्किल राहणार. हे एकदम बेसिक थंब रूल आहे. तर मोठ्या सिटीमध्ये आम्हाला असं काही असं जाणवलं नाही. पण बेसिकली तुम्हाला नांदेडला जे प्रॉब्लेम होता, नांदेडला आम्हाला असा प्रॉब्लेम आला
की मला असा प्रॉब्लेम आला की लेबर लोकांना फार म्हणजे समजून सांगावं लागतं. आणि लेबर लोकांमध्ये पण टाईप असतात. आता तुम्ही त्याचे लेबर लोक असे पाहिलेत किंवा असे पाहिलेत लोक की त्यांना फार चांगलं माहिती आहे की त्यांना हं, ड्रॉइंग वाचणं कळते. सर्वात मेन पार्ट आमचा काय असतो मॅडम, की आम्ही आम्ही कसं असतो की एक आर्किटेक्ट, एक स्ट्रक्चर इंजिनियर आणि एक साईट इंजिनियर, म्हणजे हं, असा तिघांचं फॉर्मेशन असते. आर्किटेक्ट कडनं ज्या काही ड्रॉइंग रिलीज होतात त्या स्ट्रक्चर इंजिनियर कडे येतात, आणि स्ट्रक्चर इंजिनियर कडनं जे ड्रॉइंग रिलीज होतात ते आर्किटेक्ट आणि साईट इंजिनियर कडे जातात. आणि साईट इंजिनियर जर असेल तुमच्या त्या साईटवर, तर तुम्हाला, कारण तो पण टेक्निकल असतो, स्ट्रक्चर इंजिनियर सुद्धा पण टेक्निकल असतो, तर एक साईट इंजिनियर सोबत कोऑर्डिनेशन लागते. पण नांदेडच्या खूपशा ठिकाणी मी पाहिलं की साईट इंजिनियरचा रोल एकतर नसतो किंवा मग तो स्ट्रक्चरल इंजिनियर ऍज अ साईट इंजिनियर असतो. तर त्या ठिकाणी काय होऊन जातं, मग आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढून जाते. एका स्ट्रक्चर हं, इंजिनियरची रिस्पॉन्सिबिलिटी ही वाढून जाते की त्याला ऍज अ साईट इंजिनियर पण त्याला ऍज अ रोल प्ले करायचा आहे. मग तुम्हाला ज्यावेळेस साईट इंजिनियर ऍज अ रोल प्ले करायचा आहे, तर मग तुम्हाला त्या लेबरला सांगणे, आणि सांगणे म्हणजे त्याला त्याच्या भाषेत सांगावं लागतं. आपण जर आपल्या भाषेत जर सांगितलं तर ते त्यांनी ऍक्सेप्ट करत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फर्स्ट चॅलेंजिंग वर्क असं आहे की तुम्हाला जर साईटवर चेंजेस करायचे आहेत, तर तुम्हाला सर्वात जास्त पटवून देण्याचं काम तुम्हाला लेबर लोकांना पटवून द्यावं लागतं. कारण मी हं, खूपसे ओनर पाहिले तेव्हा त्यांनी इंजिनियरला तेवढं इम्पॉर्टन्स देत नाहीत, त्यांनी लेबर लोकांना इम्पॉर्टन्स, कारण का त्यांचे 4-5 प्रोजेक्ट झाले असतात किंवा मल्टिपल प्रोजेक्ट झालेले असतात. त्यांचा ट्रस्ट आपल्यावर तेवढा नसतो. त्यांचा ट्रस्ट असतो लेबर लोकांवर. तर त्यांनी मग विचारतात, "अरे साहब क्या बोल रहे हैं? साहब का क्या बोलना है? डिझाइन करना चाहिए, कैसा करना चाहिए?" तर मग त्यावेळेस आमचं हे ड्युटी असते की बाबा लेबरला आपण ह्या गोष्टी समजून देणे. तो स्किल जरी नसला, अनस्किल जरी असला, त्याला स्किल लेबर म्हणून त्याला आपण घडवणे. आणि आम्ही ज्या ड्रॉइंग देतो किंवा आम्ही जे डिटेलिंग देतो, ते डिटेलिंग तशा प्रकारचे असतात, तेव्हा त्यानं एकदा जर प्रोजेक्ट केला त्यानं आपल्यासोबत, तर नेक्स्ट टाइमला तो इझिली करू शकतो. आणि हळूहळू आम्ही जे मार्केट बिल्ड केलं, आम्ही ओनर लोकांना पण कॉन्फिडन्स मध्ये घेतलं, की त्यांना पण सांगितलं की बाबा तुम्ही दुसऱ्या लोकांवर नका ट्रस्ट करू. किंवा कसं आहे, मार्केटचं एक बिटर ट्रूथ काय आहे की लोक कॉम्पिटिशनसाठी काही करतात. तेव्हा इंजिनियर लोक फार कॉम्पिटिशनसाठी फार इंजिनियर म्हणा किंवा मार्केटमध्ये पण कसं झालंय, ओनर लोकांचा पण त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे मॅडम, किंवा नांदेडच्या ठिकाणी हा मोठा प्रॉब्लेम आहे. पण एनिवे, या दिवसांमध्ये मी फार चेंजेस पाहिले, लोकांना अवेअरनेस वाढली. सर्वात मोठी गोष्ट हं. अवेअरनेस आहे. तर त्या लेबर लोकांना ते पटवून देणे, त्यांना पण या गोष्टी कळणे. आणि आता आधी तर लेबर लेबर लोक स्वतःच करत होते, पण आता ते लेबर लोक पण म्हणतात की साहब हमको डिजाइन होना, हम जब तक डिजाइन नहीं आएगा तब तक हम काम नहीं करेंगे. या पद्धतीची जर्नी आहे, फार डिफिकल्ट जर्नी आहे ही. कारण त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेणे. आणि आज पण काही जे लेबर आहेत ते आम्हाला खूप म्हणजे हे करतात, त्यांचा आमचा ट्रस्ट आहे, त्यांचा आमच्यावर फार मोठा ट्रस्ट आहे की अरे सर आपका डिझाईन आहे. तर ते खुश होतात, म्हणजे की अशा पण गोष्टी पाहिल्या मी. खरंच आहे सर. हा मग म्हणजे एक वेगळा सक्सेस आहे तुमचा, की स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून काम करत असताना लोकांची घरं बांधून ती सक्सेसफुल करणं एक गोष्ट वेगळी, पण तुम्ही इंजिनियर म्हणून त्या वर्करला सुद्धा, लेबरला सुद्धा ट्रेन करतायत आणि त्यालाही ती भाषा समजेल किंवा तो शिकेल या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करत आहात. सर आणखीन एक गोष्ट अशी असते, की हल्ली माझं बजेट कमी असतं, पण मला घर बांधण्याची मोठी इच्छा असते आणि ते बांधत असताना माझ्या काही ठराविक ची पण अपेक्षा पण मला असते. मग अशा वेळेस बजेट आणि गुणवत्ता किंवा क्वालिटी ह्या गोष्टींची साथ किंवा ताळमेळ आपण कशा प्रकारे बसवता? मॅडम आता बघा, आम्ही कसं करत असतो, बजेट जर म्हटलं तर सर्वात मोठा कसं असतं, ओनर लोकांचं कसं ठरतंय की बाबा त्यांचा बजेट जो आहे, मी जे आता पाहिलंय, त्यांनी सिव्हिल मध्ये फार असा बजेट सेव्हिंग असा काही प्रकार राहत नाही मॅडम. कारण सिव्हिल मध्ये जे आहे, सिव्हिल म्हणजे तुमचा जो बिल्डिंग आहे, ती फक्त तुमचे कॉलम बीम म्हणजे फ्रेम स्ट्रक्चर जो आहे तुमचा आणि ब्रिकवर्क आहे.
त्याच्यामध्ये आपल्याकडे फार जास्त काही त्याच्यामध्ये हे राहत नाही, ऑप्शन्स राहत नाही. सर्वात जास्त तुम्हाला ऑप्शन्स भेटतात तुम्हाला इंटेरियर मध्ये. इंटेरियर हं, किंवा छोट्याच्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या तुमचे जे इंटेरियर मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला वॉल पासून, टाईल पासून, सीट पासून सगळ्या गोष्टी, तर टॅप पासून, तर म्हणजे एवढे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये की तुम्ही हजारो पासून ते लाखो पर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. पण सिमेंट मध्ये कसं आहे, सिमेंट तर तेच राहणार आहे. काय फार फार 50 रुपयाचा फरक पडेल. जर तुम्ही प्लस मायनस 50 रुपीज तुम्हाला सिमेंटचे प्राइस पडतील आणि 2 रुपये 3 रुपये तुम्हाला स्टीलच्या प्राइस मध्ये डिफरन्स राहील. मार्केट प्रमाणे स्टीलचे रेट मार्केट प्रमाणे व्हेरी करत असतात. पण जे मार्केट आहे तुम्हाला जर कन्स्ट्रक्शन करायचं आहे, आजचं जे मार्केट आहे तुम्हाला तर ऑप्शन नाहीये. बाबा आजच्या मार्केट प्रमाणे तुम्हाला ते करायचंच करायचं आहे. तर त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की बाबा तुमचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही खूप काही सेव्हिंग करू शकत नाही. उलट त्याच्यामधली सेव्हिंग तुम्हाला एखाद्या वेळेस भारी पडेल. कारण ज्या गोष्टी जिथं पाहिजे त्या गोष्टी तिथं पाहिजे. आणि राहिली गोष्ट इंटेरियर किंवा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, तुम्ही जर लोअर क्वालिटी लावल्यात तर तुमच्या बिल्डिंगला हार्मफुल नाही राहणार. ऍज पर स्टेबिलिटी हं, किंवा हं. ऍज पर बिल्डिंग सेफ्टी, इंजिनियर लोकांचं आमचे सर म्हणत होते की बाबा बिल्डिंग ही इकॉनॉमिकल डिझाईन करायची आहे. पण ह्याचा अर्थ हा नाही की इकॉनॉमिकल डिझाईन करायची म्हणजे बिल्डिंग पाडायची. हा, हे आम्हाला आमचे जे सिनियर होते किंवा आमचे जे काही काही त्यांचे जे शब्द असतात ना, ते मार्गदर्शन आपल्याला फार महत्वाचे ठरतात. आणि आम्ही त्याच गोष्टींना किंवा ओव्हर एन्फोर्स डिझाईन कधीच करायचं नाही. डिझाईन तर तुम्हाला प्रॉपर ज्या गोष्टी आहेत त्याच करायच्या आहेत, जिथे जेवढं गरजेचं आहे तेच करायचं आहे. पण लोक काय करतात, इकॉनॉमिकल साठी खूप खाली जातात. तर आपला आपण एक स्टँडर्ड मेंटेन ठेवला पाहिजे. प्रत्येक गोष्टी ऍज पर स्टँडर्ड डिझाईन केलं पाहिजे. आणि राहिली गोष्ट इंटेरियर मध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये, मी कस्टमर लोकांना किंवा ओनर लोकांना सांगत असतो तर तुम्ही नका करू, तुम्ही एकच फ्लोअर करा. पण एक फ्लोअर फार व्यवस्थित करा. आणि तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर इंटेरियर पार्ट किंवा काही दिवस तुम्ही फर्निचर नका ठेवू. काही दिवस तुम्ही फर्निचर किंवा खर्च नका करू. तुम्ही एक हं. दोन वर्ष तुम्ही साधा तुम्ही घर करा आणि त्याप्रमाणे तुम्ही हे करा. अशा पद्धतीचे आमचे जे काही अनुभव आहेत त्या अनुभवावरनं आम्ही विचारतो. कारण बिल्डिंग माणसाचं कसं आहे, आजच्या डेटला सर्वात मोठा प्लस पॉईंट मी काय पाहिलाय की माणूस जो आहे शेवटी आपलं पूर्ण जेवढं पण पैसे करिअरमध्ये कमवतो किंवा आयुष्यात कमवतो, तो पूर्ण एका टाइमला लावतो. तर त्याचे त्या सेंटिमेंट असतात त्या घरासोबत. तर हं, माझं असं हं. म्हणणं आहे की कुठल्या इंजिनियरनी कुठल्याही व्यक्तीसोबत त्यांची सेंटिमेंट हर्ट न करता आपण काम केलं पाहिजे. आणि त्यांना ज्या गोष्टी प्रॉपर आहेत, जर ते गरजेचं आहे किंवा चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचं गायडन्स नाही दिलं पाहिजे, ही खरी इंजिनिअरिंग आहे. खरी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग म्हणजे बेसिकली तुम्हाला मॅनेजमेंट करून देणं आणि तुम्हाला या गोष्टीचं नॉलेज आहे. कारण ओनर लोकांना त्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे. या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला हं. आहे. आणि आपण तुझी फीस घेतो. आणि सर्वात महत्वाचं माझं अजून एक असं मी पाहिलं की लोक फीस वाचवण्याचा प्रयत्न करतात. मी खूपदा लोकांना सांगतो, तुम्ही जेवढी फीस देणार आहात आम्हाला कन्सल्टन्सीमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही तुम्हाला रिटर्नच्या मोबदल्यामध्ये आम्ही तुम्हाला तुमचं सेव्हिंग करून देऊ. पण हे खूपशा लोकांना ह्या गोष्टी कळत नाही. खरं आहे सर. पण हळू-हळू यातही बदल होईल अशी आपण अपेक्षा करूया. पण जे तुम्ही म्हणताय, की बजेट जरी कमी असलं तरी गुणवत्ता आणि त्याची जो दर्जा बांधकामाचा मुख्य ढाचा ज्याला आपण म्हणतो, तो मात्र दर्जेदार असणं महत्वाचं आहे आणि मग फिनिशिंग आयटम आपण पुढे भविष्यात सुद्धा अधिकचे पैसे खर्च करून ते आपल्याला हवे तसे करून घेऊ शकतो. आणि सर अजून एक ट्रेंड कसा आहे, मध्ये बोलत होतो, सॉरी मॅडम. अजून एक ट्रेंड कसा आहे की आजच्या हल्लीच्या मध्ये कसं झालंय, तुम्ही बिल्डिंग चेंज, जसं माणूस कपडे बदलतो तसं आजकाल लोक इंटेरियर चेंज करतात किंवा इंटरनल चेंजेस करतात. दर 5 वर्षाला 10 वर्षाला. ते पुणे मुंबईचं जे ट्रेंड आहे हळूहळू सगळीकडे वाढत चाललं आहे. लोकांना आवडलं नाही, अरे मुझे सीलिंग मध्ये अच्छा नहीं लग रहा है, नया पॅटर्न आया मैं चेंज कर रहा हूँ. तर ह्या हं, गोष्टी आपण करू शकतो. पण आपलं जे स्ट्रक्चर आहे किंवा आपलं जे मेन बिल्डिंग आहे ती पुअर आहे, ते तुम्ही कधीच तुम्ही त्याला चेंज करू शकत नाही.
तर एकदा जर त्याला तुम्ही बांधलात तर तुम्हाला 50 वर्ष किंवा जे काही त्याची लाईफ आहे तर ते तुम्हाला तेवढं त्याला करावंच लागतं तुम्हाला. खरं आहे सर. सर, आपण गेल्या अनेक वर्षांपासून नांदेडमध्ये आहात. आपलं एज्युकेशन नांदेडमध्ये झालंय, आपलं बालपण तिथे गेलेलं आहे आणि नांदेडचा विकास आपण बघता आहात दरवर्षी किंवा टप्प्याटप्प्याने होणारा. पण या विकासात अजून भर घालायची असेल आणि नांदेड इक्विव्हॅलंट टू मेट्रो सिटी असं जर करायचं असेल, तर नांदेड जिल्हा विकासाचं व्हिजन याविषयी आपलं काय मत आहे? ऍक्च्युली आपण या विषयावर बोलण्यासाठी फार छोटे आहोत आपण. पण त्यासाठी पण एक मी जे पाहिलंय किंवा पुणे किंवा तुम्ही असं मोठ्या मोठ्या जागा बघा, ते आधी वेल प्लॅन पेपरवर डेव्हलप होतात आधी. तर कसं आहे, कुठली पण सिटी जर तुम्हाला जर खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायची आहे तर त्याचं बेसिक फंडामेंटल आहे की त्याला पेपरवर चांगलं तुम्ही त्याला आधी प्लॅन करा त्याला. आणि जो पेपरवर जर प्रॉपर प्लॅन झाला, पेपरवर आपण कसं आता आज आम्ही ड्रॉइंग करतो तर आम्ही एक ड्रॉइंग केल्याच्या नंतर आम्ही त्याला 10 वेळेस किंवा जे काही आमचे रिव्हिजन होत राहतात तेव्हा आमचं प्लॅनिंग बनत राहते. एखादा इंजिनियर प्लॅनिंग करतो किंवा आर्किटेक्ट प्लॅनिंग करतो तर त्या प्लॅनिंग मध्ये चेंजेस होत राहतात तोपर्यंत क्लायंटला पटत नाही. तर हे ज्यावेळेस आपण कुठली पण सिटी एक आपण प्रॉपर ऑन पेपरवर आपण जोपर्यंत त्याला प्लॅन करत नाही किंवा आपण त्याला प्रॉपर त्याच्यामध्ये जोपर्यंत त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज पाहत नाही तोपर्यंत आपण त्याला इम्प्लिमेंट केलं नाही पाहिजे. आजच्या डेटला हे मोठं मला असं वाटतं की जास्त तर मी त्याच्यामध्ये नाही बोलू शकत, पण जेवढं मला कळतंय मला एवढं कळतं की बाबा आपण त्याच्यामध्ये ऑन पेपरवर जर प्रॉपर डेव्हलप केला तर तुम्हाला मग फिजिकली त्याला डेव्हलप करण्यामध्ये तुम्हाला जास्त खर्च करावा किंवा जास्त त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आणि राहिली गोष्ट ही की तुमचं जे आपण जे डेव्हलप करतो ऑन पेपरवर फिजिकली ज्यावेळेस ते डेव्हलप होणार तर ते खूप प्रॉपर वे मध्ये होणार, अनप्लान डेव्हलप नाही होणार, ते प्लान डेव्हलप होणार. सर्वात मेन अनप्लान डेव्हलपमेंटचा मोठा प्रॉब्लेम आहे. अनप्लान डेव्हलपमेंट जर झाली तर डेव्हलपमेंट तर होणार मॅडम, त्याच्यामध्ये काही वाद नाही. पण अनप्लान डेव्हलपमेंट फार चुकीची आहे, त्याच्यामध्ये तुमच्या हात नाही. प्लान डेव्हलपमेंट फार गरजेची आहे. तर प्लान डेव्हलपमेंटला हा बेसिक आहे की ऑन पेपरवर झालं पाहिजे आणि मग नंतर ते फिजिकली ते त्याला झालं पाहिजे. खरं आहे सर. म्हणजे नियोजनबद्ध विकास असणं गरजेचं आहे. फक्त त्याचा आराखडा तयार करून उपयोग नाही, तर त्याचं योग्य नियोजन जर झालं, तर त्या विकासाला गती मिळते आणि तो खऱ्या अर्थाने विकास होतो. सर, बांधकाम करत असताना आपण मगाशी बोलत होतात, की काही घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यातला स्टील किंवा सळई हा घटक खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात ॲज अ स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून काम करतात. तर बांधकामातलं स्टीलचं महत्त्व आणि स्टील निवडत असताना त्याचे काय निकष आहेत, याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या. ऍक्च्युली कसं असतंय मॅडम, ज्यावेळेस आपण अ, अ, कुठला पण स्किल आपण ज्यावेळेस देतो किंवा आपण ज्यावेळेस कुठलं आपण डिझाईन करतो आणि आपण स्किल फायनल करत असतो तर सर्वात महत्वाचं की बाबा काळाप्रमाणे ISI मार्क असलं पाहिजे, ते तर फार गरजेचं आहे. आणि लगभग सगळ्याच कंपनी ISI मार्क देतात. त्याच्यानंतर की बाबा त्याचे इन्ग्रेडियंट, आम्ही इंजिनियर लोक आहोत तर आम्हाला त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जी स्टील आहे, स्टीलची जी तुम्ही क्वालिटी जे म्हणता तर त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं तुम्ही त्या स्टील मध्ये तुम्ही रॉ मटेरियल किंवा तुमचं जे स्क्रॅप जे आहे, स्टीलचं जे स्क्रॅप आहे जेवढं कमी असणार तेवढं तुमचं स्टीलची जी क्वालिटी आहे ती तेवढी चांगली असणार. आणि जेवढा स्क्रॅप कमी तेवढा ते स्टील चांगला. आणि आजच्या डेटला जे डक्टिलिटी जे नावाचं ते प्रकार आलेला आहे मार्केटमध्ये, तर तुम्हाला 550 बघा, आता मी जे इरा पाहिलाय, मी माइल्ड स्टील वाला तर इरा पाहिला नाहीये, पण मी 415 वाला पाहिलेला आहे, 500 वाला पाहिलेला आहे, 550 चालत आहे आणि उद्या कदाचित येणाऱ्या भविष्यात 600 पण येईल आणि येणारच आहे. तर हे जे ऍडव्हान्समेंट आहे त्या ऍडव्हान्समेंट प्रमाणे तुम्हाला स्टीलचं जे आहे ते तुम्हाला हे करावं लागते. आणि स्टील मध्ये काय आहे, प्रत्येक ब्रँडचे कंपोजिशन चेंज होतात किंवा त्यांचे इन्ग्रेडियंट चेंज होतात. तर सर्वात मेन फॅक्टर आहे तुमचं इन्ग्रेडियंट.
की तुम्ही कशा पद्धतीने त्याला तुम्ही मेकिंग केलेलं आहे, कशा पद्धतीने तुमचं हे आहे. आणि जेवढा जास्त मी परत त्याच गोष्टींवर फोर्स देणार, की जेवढा त्याचं रॉ मटेरियल चांगलं असणार, तेवढा त्याचं क्वालिटी चांगली असणार मॅडम. सर, आयकॉन स्टील आपण कधी वापरला आहे का? आणि आयकॉन स्टील बद्दल जर वापरला असेल तर मग आपल्या सर्व्हिस आणि त्याची क्वालिटी, अवेलेबिलिटी याबद्दल आपलं काय मत आहे? आयकॉन मी हे वापरलं आहे. सर्व्हिस पण चांगली आहे आणि स्टीलमध्ये क्वालिटी पण चांगला आहे. सगळे स्टील चांगले असतात, पण आजपर्यंत मला कुठे आयकॉन स्टीलमध्ये कसं कुठे मला असा प्रॉब्लेम जाणवला नाही. आणि सर्व्हिस रिगार्डिंग किंवा प्रत्येक गोष्टींमध्ये चांगला आहे मॅडम. सर, धन्यवाद. अ, आता आपण जरा शेवटाकडे वळूयात आपल्या या सगळ्या मुलाखतीच्या. तुम्ही तुमचे अनुभव सांगत आहात आणि हे सगळं सांगत असताना विविध प्रकारचे प्रोजेक्ट्स तुम्ही हँडल केलेले आहेत. तर हे कुठले कुठले प्रोजेक्ट्स तुम्ही हँडल केलेत? आणि यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा नक्कीच असेल, तर तो प्रोजेक्ट कुठला आहे हे जाणून घेण्याला आम्हाला आवडेल. आयकॉनिक प्रोजेक्ट जर असेल तर म्हटले तर मी ज्यावेळेस मी स्वतः केलंय तर सध्याला मी G+7चं माझं नांदेडमध्ये माझं डिझाईन झालेलं आहे. अं, जेणेकरून जे जे की त्याच्यामध्ये आर्किटेक्ट जे आहेत, आदित्य माळवकर आर्किटेक्ट आहेत त्याच्यामध्ये. आणि माझं जे त्याच्यामध्ये सी डिझाईन आहे ते G+7 मी त्याच्यामध्ये डिझाईन केलं आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला चॅलेंजिंग वर्क म्हणजे G+7 करायचं होतं आणि ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये आम्हाला करायचं होतं. मी त्याच्यामध्ये पाईल तर त्याच्यामध्ये हे केलेलं आहे मॅडम, त्याच्यामध्ये पाईल वापरलेला आहे आम्ही. कारण नांदेडला मेजर ठिकाणी पाईल यूज करतात, कारण बीसी सॉइल असल्यामुळे, ब्लॅक कॉटन सॉइल असल्यामुळे तुम्ही ओपन फाउंडेशन करू शकत नाही. जर तुमची जर बिल्डिंग छोटी आहे किंवा आजच्या डेटला रिस्क कोणीच घेत नाही. आजच्या डेटला जर तुम्ही बीसी सॉइल मध्ये सेटलमेंट होतात, तर सेटलमेंट जर इक्वल सेटलमेंट झाले तर काही प्रॉब्लेम नाही. त्या प्रत्येक बिल्डिंग मध्ये सेटलमेंट होतात. पण सर्वात मोठा विषय कसा आहे, अनइक्वल सेटलमेंट होण्याचे चान्सेस फार राहतात. कारण कसं बीसी सॉइल आहे, सॉइल सॉइल बेरिंग कॅपॅसिटी नाही राहत त्याची. आणि सॉइल बेरिंग कॅपॅसिटी नसल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये पाईल करणे हे फार गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला पाईल करून पाईल फाउंडेशन करून आपल्याला फाउंडेशन तुम्हाला स्ट्रॉंग आणि चांगलं त्याच्यामध्ये करून तुम्ही त्या बिल्डिंगला तुम्ही त्याला चांगलं स्ट्रेंथ देऊ शकता. आणि मेन मेन कसं आहे, बिल्डिंगचं फाउंडेशन हा सर्वात मेन आहे. तर तुम्ही जर फाउंडेशन मध्ये जर डिझाईन केलं तर बिल्डिंगची लाईफ ही खूप चांगली राहते. आणि आधीचा टाइम असा होता की त्या ठिकाणी तेवढा अवेअरनेस नव्हता. पण आता हल्ली या दिवसांमध्ये जे कॉन्क्रीटचे ग्रेड पण आहेत, तुम्ही जर पाहिलात तर M25 पेक्षा वरचे ग्रेड वापरतात. जर डिझाईन बिल्डिंग जर मोठी असेल तर 30 किंवा 35 पण वापरतात. ब्रिज पण तुम्ही बघा, M40च्या वर ब्रिजचे ग्रेड वापरतात. तर त्याच्यामध्ये एक लोकांचा अवेअरनेस वाढला आहे. लोकांना त्यांना ही गोष्ट एक सेमिनार मध्ये पण कळाली. आणि मोठे मोठे लोक म्हणत असतात की बाबा, जर बिल्डिंग जर तुम्ही एक हायर स्ट्रेंथला जर तुम्ही केलं तर त्याला समजा M20 ची रिक्वायरमेंट आहे, तर तुम्ही जर त्याला M25 केलात तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला त्या बिल्डिंगचा तुम्हाला फायदा होणार. आणि क्वालिटी शेवटी तुम्ही जेवढं क्वालिटी द्याल मार्केटमध्ये, तुमचं तेवढं नाव होईल आणि तेवढं ते क्लायंटला पण चांगलं राहणार. अशा पद्धतीने आमचा असा प्रयत्न असतो मॅडम. तर तुम्ही गेल्या काही वर्षांपासून जवळपास एका दशकापासून या क्षेत्रात काम करत आहात. आता या क्षेत्रामध्ये नवीन जे तरुण येत आहेत, जे इंजिनियर म्हणून काम करायला सुरुवात करतायत किंवा सिव्हिल इंजिनियर हे क्षेत्र ज्यांनी निवडलं आहे, अशा तरुणांना आपण एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? मॅडम, सिनियर म्हणून ह्या सल्ला देईल की जेवढं जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे, ते प्रॅक्टिकल नॉलेज खूप लोक असं म्हणतात की तुम्ही त्याला सॉरी थेरॉटिकल नॉलेज जे आहे ते तुम्ही त्याला प्रॅक्टिकली तुम्ही त्याला घेऊ शकत नाही. पण माझं असं म्हणणं आहे, फार चुकीची गैरसमज आहे. कारण कसं आहे, जसं तुम्ही थेरॉटिकल जे तुम्ही शिकला आहात किंवा तुम्ही ते पाहिला आहात, तुम्हाला ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. सर्वात मोठा हा चॅलेंजिंग जॉब आहे.
त्यासाठी तुम्हाला साईट व्हिजिट करणे फार गरजेचे आहे. कुठला पण इंजिनियर जो न्यू कमर आहे किंवा बिगिनर आहे, तर त्यांना या गोष्टी फार महत्वाच्या आहेत का की बाबा साईट व्हिजिट केलं पाहिजे आपण. सिनियर सोबत साईट व्हिजिट केल्या पाहिजे आणि प्रत्येक गोष्टींसाठी का हा शब्द आपण वापरला पाहिजे किंवा हा असंच का आहे, तो तसंच का आहे. स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे, सिनियरला प्रश्न विचारले पाहिजे आणि जोपर्यंत त्याचं प्रॉपर तुम्हाला हे भेटत नाही, उत्तर त्याचं भेटत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीला सॅटिस्फाईड नाही झालं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला तुम्ही तुमच्याकडे आज नेट अवेलेबल आहे, तुमच्याकडे आज फार मोठं सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे, पुस्तक अवेलेबल आहेत. तर पुस्तकातनं पण तुम्ही बघितलं पाहिजे. सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलं पाहिजे. तर तुम्ही जोपर्यंत त्या गोष्टी करत नाही आणि हळूहळू प्रॅक्टिकल सोबत हळूहळू जे सब्जेक्ट आहेत त्याच्यासोबत आहेत, त्याचं जर तुम्ही हळूहळू थोडंसं परत परत जर रिवाईज केलं, इंजिनिअरिंगला जर परत रिवाईज केलं, तर तुम्हाला निश्चितच रूपात त्याच्यामध्ये येणाऱ्या वेळामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार तुम्हाला. तर मला एक रिक्वेस्ट राहणार की बाबा जेवढं आजच्या डेटला ट्रेंड काय होतंय मॅडम, मोठा तिथं काय होतं की बाबा आधी लोक फार प्रॅक्टिकली साऊंड असायचे. त्यांना तेवढा नॉलेज नसायचा त्यांना किंवा त्यांचं एज्युकेशन तेवढं नसायचं. पण त्यांचं प्रॅक्टिकली ते फार स्ट्रॉंग होते. आजच्या मुलांचं काय झालं प्रॅक्टिकली थोडेसे पाठ झाली. तर त्याच्यामुळे माझा असा फोर्स राहणार आहे की बाबा तुम्ही एज्युकेशन घ्या. पण तुम्ही आज एज्युकेशन एमटेक जरी घेतलात, तर तुम्ही पीएचडी जरी झालात, तरी तुम्हाला जोपर्यंत तुम्ही त्याला ग्राउंडवर जोपर्यंत तुम्ही येऊन त्याला तुम्ही जोपर्यंत पाहणार नाही, तर जोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या कळणार नाही. तर हे माझं सर्वात मोठं आजच्या युवी पिढ्यांना मला हे सांगायचं आहे की प्रॅक्टिकली तुम्ही प्रत्येक गोष्टींना तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही घ्या आणि सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली तुम्ही पहा. जोपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला त्याचे कळणार नाही की बाबा कसं असते काय असते. अगदीच खरं आहे सर. श्रोतेहो, की अटल सरांनी आपल्याला अतिशय महत्वाचा आणि मोलाचा सल्ला दिलाय की थेरॉटिकल नॉलेज आवश्यक आहेच आहे, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे प्रॅक्टिकल नॉलेज. कारण ते जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने साईटवर येणाऱ्या अडचणी आणि प्रॉब्लेम्स त्याचं ज्ञान होतं आणि ते कसे सोडवायचे हे सुद्धा लक्षात येतं. सर, आज आपण आलात, आमच्या बिल्ड आयकॉनच्या या उपक्रमामध्ये सहभागी झालात, आपले अनुभव आमच्या सगळ्यांशी शेअर केलेत. आपले मनापासून धन्यवाद आहेत आणि आयकॉन स्टीलच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू मला बोलवल्याबद्दल.